सुद्धा म्हणत असेल. आणि हो, हे आपल्या यवतमाळची मानाची देवी आहे, म्हणून सगळ्यात पहिलं जर तुम्ही नवरात्री दर्शन करत असाल तर सगळ्यात आधी या देवीचंच दर्शन घ्या, अशी तुम्हाला जे आहे ना म्हणजे करायला पाहिजे असं मान्यता आहे बा. आणि हो, सगळ्यात पहिले यवतमाळचं याच देवीचं आगमन होते, त्याच्यानंतरच बाकी मंडळवाले जे आहे देव्या बसवत असते. तर सगळ्यात आधी यवतमाळच्या आईचंच दर्शन घ्यायला जासाल, ठीक आहे. आणि हो, तुम्ही या देवीला आठवडी बाजारातली देवी, गोलबंगल्यातली देवी, अजून यवतमाळची आई, यवतमाळची महाराणी अशा वेगळ्या वेगळ्या नावानं ओळखत असाल. पण ही आपली यवतमाळची आई आहे आणि हिचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही दिसत असेल माता राणी इथं विराजमान सुद्धा झालेली आहे. आणि सर्वात पहिले या देवीचं दर्शन घेणे जे तुम्हाला अनिवार्य राहील. तर यवतमाळकर भूतांची देवी म्हणजे आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळ जे विठ्ठलवाडी भाग 3 मध्ये आहे. आणि हो, तुम्ही या देवीला भूतांची देवी सुद्धा म्हणत असेल. तुम्हाला दिसत असेल इथं भूतिया गुफा आहे आणि सोबतच तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन सुद्धा होणार आहे. मी तुम्हाला जाऊन दाखवत आहे. आता आहे ना मित्र, इथे जे आहे ना पूर्ण जे भूतं वगैरे जे सुटलेले आहे आणि ही भूतिया गुफा पूर्णपणे चालू झालेली आहे. तर नक्कीच इथे भेट द्यायला विसरू नका. याचा डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकलेला आहे. तुम्हाला दिसत असेल हे भूतं आता पूर्ण या गुफेमध्ये फिरत आहे. तर आता चला तुम्हाला दाखवतो मी. तर जसं तुम्ही या भूतिया गुफेमध्ये असाल, तुम्हाला जे आहे ना काही या प्रकारचा एक चढाव येईल. तुम्हाला इथे वरतं चढावं लागेल आणि इथे प्रत्येक जागेवर जे आहे ना तुम्हाला एक एक ज्योतिर्लिंग दिलं जाईल. तर बघा, आता मी इथून आहे ना असा वरतं चढणार आहे आणि जसं आपण वरतं चढलो, तुम्हाला इथं दिसत असेल इथं केदारनाथ आहे, उत्तराखंडचं केदारनाथ आहे. आणि इथून तुम्हाला असं खाली उतरावं लागेल व इथे ज्योतिर्लिंग आहे. इथून वर चढलं की सगळ्यात आधी ज्योतिर्लिंग पहा, दर्शन घ्या, खाली उतरा आणि त्याच्यानंतर पुढे प्रवास करा. तर हे बघा, ह्या काही या प्रकारचे भूतं वगैरे जे आहे तुमच्या मागे इथं लागणार आहे. आणि हो, हे यावर्षीचं माझं सगळ्यात फेवरेट डेकोरेशन आहे. तर एकदा तरी नक्कीच इथे व्हिजिट करायला विसरू नका. सोबतच जर व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्र, जसं तुम्ही सीड्यावरून उतरसाल इथं त्र्यंबकेश्वरचं जे आहे ना ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही दर्शन वगैरे करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल हा आहे ना मित्र मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाट तर तुम्हाला माहीतच असेल काशीला. आणि त्याच्यानंतर इथं माहिती आहे का, हे जे पाणी दिसतं तर हे गंगा नदी इथं बनवण्यासारखं प्रयत्न केलेला आहे आणि एक वेगळा आणि युनिक कन्सेप्ट आपल्या यवतमाळमध्ये आणलेला आहे. आणि गंगा नदीच्या काठी असलेलं काशी विश्वनाथचं जे ज्योतिर्लिंग आहे ते सुद्धा इथं ॲड केलेलं आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये येते. आणि त्यानंतर मित्र, तुम्हाला इकडे जे दिसत आहे ना हे सगळे आहे ना जे आहे ना काशीचे घाट आहे, ठीक आहे. हे गोष्ट लक्षात असू द्या. तर आता तुम्हाला जे आहे ना इथे खाली जे आहे ना मोठे मोठे गोटेसुद्धा ठेवलेले आहे आणि ते गोटे वगैरे तुम्हाला क्रॉस करत यायचं आहे मित्र इथं ओंकारेश्वरला. आणि ओंकारेश्वर तुम्हाला माहीतच असेल, जे उज्जैन जवळ आहे तिथे तुम्हाला ओंकारेश्वर जे आहे खंडवा जिल्ह्यामध्ये येते, मध्य प्रदेशमध्ये. आणि इथे त्याचं ते जे आहे ना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते सुद्धा इथं ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं समोर आले तर तुम्हाला इथं भीमाशंकर जे आपल्या पुणे जिल्ह्यात येते, महाराष्ट्रामध्ये ते बघा, तिकडं ओंकारेश्वर आहे आणि इकडं भीमाशंकर. तर इथे जागोजागेवर असे 12 ज्योतिर्लिंग लावलेलं आहे. आणि हे बघा, सगळ्यात खासियत इथं अशी आहे की आता हे जे तुम्हाला दिसत आहे ना मित्र, हा बर्फ आहे. तुम्हाला या बर्फावरून चाला लागेल, कारण इथं आता तुम्ही पोहोचलेला आहे मित्र थंड, जिथं थंड म्हणजे ज्या ज्योतिर्लिंगाजवळ बर्फ पडते तिथं यांनी बर्फ दाखवलेला आहे. जिथं पाणी आहे तिथं पाणी दाखवलेलं आहे. हे मित्र सोमनाथ गुजरातचं. आणि इथं तुम्हाला जे आहे ना माफ करा, ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल नागेश्वर. आणि नागेश्वरच्या नंतर जे आहे ना एक छोटीशी अशी गुफा आहे, ते बघा, ह्या गुफेतून तुम्हाला वाकून जावं लागतं. आणि या गुफेजवळच जे आहे ना मल्लिकार्जुनचं सुद्धा ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे. म्हणजे तब्बल 12च्या 12 ही ज्योतिर्लिंग ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे छोटीशी जी आहे भूतिया गुफा आहे, इथून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. तुम्हाला दिसत असेल या भूतिया गुफेत तुम्ही जसे आतमध्ये जासाल त्याच्यानंतर मित्र हो तुम्हाला इथे टर्न होईल. आता जे तुम्हाला याने खाली दिसत आहे, कारण मी शूट करायच्या वेळेस जे आहे ना इथले भूतं हटवलेले होते, पण याच्यामध्ये मधातच भूत राहणार आहे, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मित्र इथं आहे रामेश्वर, जे आपलं तामिळनाडूमध्ये येते. आणि इथे या रामेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे ना भूतांची देवी बसलेली आहे. आणि मूर्तिकार आपलेवाले जे आहे नितेश भाऊ इंगडे यांचा व्हिडिओ आपण मागच्या वर्षीच्या नवरात्री टाकला होता. यावर्षी आपण गेलो होतो शूट करायला, पण देव्या रेडी नव्हत्या म्हणून आपण त्यांचे जे व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतर मित्र आपण आलेलं आहे वडगाव, जिथे सुभाष क्रीडा मंडळ आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल इथे यावर्षी बनवलेलं आहे भगवान श्रीरामजी यांचं अयोध्येचं राम मंदिर. तुम्हाला दिसत असेल खूप जास्त इथं गर्दी आहे. आणि हो, इथली माता राणीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला दिसत असेल हे डेकोरेशन आपण आपल्या यवतमाळ नवरात्र डेकोरेशनच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा टाकलं होतं. आणि हा व्हिडिओ नाईट म्हणजे रात्री बनवण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला लाईटिंग वगैरे सर्व डेकोरेशनची चांगली दिसेल. नाहीतर मी आधीचे जेवढे व्हिडिओज टाकलेले आहे मागच्या वर्षी किंवा गेल्या 5-6 वर्षापासूनचे व्हिडिओज टाकत आहे ते सगळे दिवसाचे व्हिडिओ होते, परंतु यावर्षीचे जे नवरात्रीचं डेकोरेशन आहे ते रात्रीचं आहे. तरी बघा, इकडून आतमध्ये एंट्री आहे
आणि आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे आतमधलं डेकोरेशन आहे. खूप सुंदरसा राजवाडा जे राहते ना त्या टाईपचं इथलं डेकोरेशन बनवण्यात आलेलं आहे आणि मला तर हे डेकोरेशन खूप जास्त वाटलं आणि चांगलं वाटलं. आणि इथं झुमर वगैरे सुद्धा लावलेलं आहे. इकडे तुम्हाला मोर वगैरे दिसत असेल आणि प्रत्येक ज्या आकृत्या बनवलेल्या आहे त्याच्यासमोर एक लाईट लावलेला आहे ज्याने ही शोभा थोडीशी या डेकोरेशनची वाढते. आता रात्रीच्या डेकोरेशनचे व्हिडिओ जर तुमच्यासाठी आणले तर तुम्हाला माहिती आहे का ते दिसायला सुद्धा चांगले असते आणि मूड डेकोरेशन जसं आहे तसं दिसते. म्हणून मी रात्रीचे व्हिडिओ आणलेले आहे. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धनुष्यबाण आहे आणि बराबर झुमरच्या खालीच माता राणीचं जे आहे विराजमान इथं म्हणजे विराजमान झालेली आहे. तर मित्र ही माता राणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे शिवराय दुर्गा उत्सव मंडळ जिथं यावर्षी उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर बनलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल लाईट्स वगैरेमध्ये हे किती डेकोरेशन सुंदर दिसते. म्हणून मी रात्रीची पूर्ण मेहनत घेतलेली आहे. लगातार 2 दिवस शूट केलेलं आहे. ज्या दिवशी देव्या बसल्या त्या दिवसापासून तर दुसरा दिवस सुद्धा मी पूर्ण रात्री शूट केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी सकाळी 5:30 वाजता एडिट होत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दिसत असेल माता राणीचं डेकोरेशन आतमधील काही या प्रकारे आहे आणि इथे काही या पद्धतीनं माता राणी विराजमान झालेली आहे. तर तुम्हाला ही माता राणीची मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच